गावात आहे, घरात असतात. माझ्या घरातली गोष्ट सांगतो, वाईट वाटू देऊ नका. तुम्ही म्हणाल ह्याने कसं काय सांगितलं नाही घरातली गोष्ट. माझ्या मोठ्या मुलीचं वय 65 वर्षाचं आहे. एकच मुलगा, काळे विलासरावचे मित्र होते, माझा कारखान्याचे चेअरमन. त्यांच्या भावाला माझी मुलगी दिली की आमची जावई वारले, मुलगा जन्मला. आज विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन, त्यांच्या आईच्या हाताखाली तो व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो. पण मी माझे 2 मुलं, मोठा मुलगा आणि धाकटा 60-65 वर्षाची व्हायची. मी सत्तेत असताना सभापती केलं, कुणाला उपसभापती केलं, कुणाला वर पाठवलं. 21 लोकांना, तरुणांना, सगळ्या जाती धर्म, मातंग असतील, हरिजन असतील, लमाण असतील, सगळ्याला कुणा सभापती कर, सदस्य कर, हे कर. पोरं आम्हाला काय केलं नाही. पण वाटतं ना सगळ्याची घरं फुटली का नाही? का फुटली नाही? मोठमोठ्यांची घरं फुटली. ज्यांनी राज्याचं ऐश्वर भोगलं, घरात सगळी सत्ता आहेत, त्यांची घरं फुटली. फोडली बी फुटली, काय म्हणा, आपली बी चूक आहे ना, का फुटावं? कोणी फोडा दगड घेऊन आला तर त्या दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात तुम्ही काय घातला नाही, ही मी आपली बी चूक समजतोय. पण त्यांच्या आमच्या धाकट्या मुलाच्या मित्राने त्यांना भरवलं, कारखाना चालवायला घेतला होता. आपण फडणवीसला भेटूया, मदत घेऊया, साहेबाला कळू देऊ नका. मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते, हे दोघं तिथं होते. तुमचं खंडोबाचे देवालय सोलापूर जवळ, तिथल्या पुजारीने मला आमचं दैवत खंडोबाच आहे, दर्शन घेऊन जात असता ते समोरून ताफा हात शिरला. म्हणून कोण आलं, असं असं हे. मग मी गेलो, त्यांची माझी ओळख, ते माझ्याकडे जेवायला यायची. विरोधी पक्षाची का असताना, मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यांनाच बोलायचो. म्हणलं साहेब तुम्ही अत्यंत चूक केला, माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात, बदनाम केलात, त्याचं दुःख आम्हाला ते तुम्ही कधीतरी ते फेडावं लागेल. त्या दिवशी आमचा मुलगा एकच दिवस फिरला आणि आजारी पडून पुण्याला गेला. काल 2 महिन्यानंतर लक्ष्मीला नवरा बायकोला घरी आणलं. झालं गेलं विसरून जा. 2000 लोक घरी येऊन भेटले त्याला. अजून त्याचे उपचार चालू आहेत. मी म्हणलं दोन्ही मुलं त्याचे उपचार चालू आहेत, फिरू नका. अजून 90 वर्षाचा तरुण मी फिरायला खंबीर आहे.